काय काय सर असते गिट त्यामध्ये सांगा. एजेल मेथोडॉलॉजी. थोडी ब्रीफ मध्ये इन्फॉर्मेशन द्या. आपण काल काय शिकलो, काल काय काय झालंय आपलं, ब्रीफ मध्ये सांगा, शॉर्ट मध्ये. गिट बद्दल डिस्कस करत होतो, बट गिटच्या आधी काय काय केलंय. येस, आपण डेव्हऑप्स मेथडॉलॉजी बद्दल डिस्कस करत होतो आणि डिस्कस करता करता डेव्हऑप्स कसं आलं, त्याच्या आधी काय काम होतं, कसं काम होतं ते आपण बघितलं की काय काय कशा पद्धतीने काम व्हायचं. एक वॉटरफॉल मेथड, जी की सर्वात पुराणी मेथड आहे, ठीक आहे. त्यामध्ये कसं काम व्हायचं, एकदम फ्लोमध्ये स्टेप बाय स्टेप काम व्हायचं. बट एक स्टेप जोपर्यंत कंप्लीट होणार नाही तोपर्यंत दुसरी स्टेप स्टार्ट होणार नाही, ठीक आहे. आणि देन त्यानंतर यामध्ये जे आपले डिसएडव्हान्टेजेस होते, टाइम ड्युरेशन, कोलॅबरेशन्स, ओके, तर लेस फीडबॅक, हे जे काही इम्पॉर्टंट आपले ड्रॉबॅक्स होते वॉटरफॉल मेथडमध्ये, आपण ते ओव्हरकम केले कुठे, अजाईल मेथडॉलॉजीमध्ये. अजाईल मेथडॉलॉजीमध्ये आपण काय बघितलं, अजाईल मेथडॉलॉजी कशी आहे. अजाईल मेथडॉलॉजी आपण कंप्लीट प्रोजेक्टला काय करतो, छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड करतो. डिवाइड केल्यानंतर काय काय ऍडव्हान्टेजेस मिळतात आपल्याला, की आपण काय करतो, कंटिन्युअसली फीडबॅक घेत असतो कोणाकडून, क्लायंट कडून, ठीक आहे. कंटिन्युअस फीडबॅक येत असतो. देन कुठले पण मॉडिफिकेशन जर आपल्याला करायचे तर आपण त्या छोट्याशा पार्ट मध्ये मॉडिफिकेशन करून त्याला जोपर्यंत रेडी करणार नाही तोपर्यंत दुसऱ्या पार्ट कडे जाणार नाही. त्यालाच आपण काय म्हटलं होतं की एक स्प्रिंट असतो 4 weeks पर्यंतचा. रोज तुम्हाला अपडेट्स द्यावे लागतात. कोलॅबोरेशन चांगलं होतं यामध्ये, है ना. तर भरपूर सारे बेनिफिट्स भेटले आपल्याला कुठे, अजाईल मेथडॉलॉजी. टाइम ड्युरेशन जो वॉटरफॉल मध्ये 1 yearचा होता तो इथे आता रिड्यूस होऊन 6 months पर्यंत आलाय, ठीक आहे. टाइम ड्युरेशन असं मी सांगायला सांगतोय 1 year 6 months, बट जर ॲज पर दी गुगल जायचं, ठीक आहे, ॲज पर दी गुगल की वॉटरफॉल मध्ये किती टाइम लागायचा, नंतर एक डिपेंड्स ऑन द प्रोजेक्ट, किती मोठा प्रोजेक्ट आहे तेवढा तो टाइम लागतो किंवा रिड्यूस होईल एजाईल मध्ये. ते एजाईल मध्ये आपल्याला हे सगळे जे काही ऍडव्हान्टेज मिळालेले आहेत, पण इथे एक छोटासा ड्रॉबॅक म्हणजे की लेस ऑटोमेशन आहे. छोटासा ड्रॉबॅक कोणता आहे इथे, लेस ऑटोमेशन, राईट. तर याचाच एक ऍडव्हान्स व्हर्जन जो आहे तो कोणता घेतला आपण, डेव्हऑप्स मेथडॉलॉजी, राईट. तर डेव्हऑप्स मेथडॉलॉजी मध्ये मग आपल्याला कम्प्लीट ऑटोमेशन, येस, इट्स अ ऍडव्हान्स व्हर्जन ऑफ अजाईल मेथडॉलॉजी. आणि आपण काय करतोय यामध्ये कम्प्लीट ऑटोमेशन लावतोय. कंटिन्युअस इंटिग्रेशन अँड कंटिन्युअस डिलिव्हरी हे अप्लाय करतोय, बरोबर. सोबतच कंटिन्युअस मॉनिटरिंग, कंटिन्युअस टेस्टिंग, सगळ्या गोष्टी कंटिन्युअस बेसिसवर चालू असणार. कंटिन्युअस फीडबॅक, येस, हर छोट्या छोट्या टर्म्स वर आपण काय करतो, स्प्रिंट इथे पण तेच असणार आहे. एजाईल मध्ये जे स्प्रिंट कॉल असतात, जो छोटा पार्ट असतो तो त्याच पद्धतीने आपल्याला इथे काम करायचं आहे. पण कम्प्लीट ऑटोमेशन सोबत, कंटिन्युअस इंटिग्रेशन सोबत, कंटिन्युअस डिलिव्हरी सोबत, ठीक आहे. तेवढ्याच टाइमचा इथे पण स्प्रिंट असणार. तुम्हाला डेली बेसिसवर पण अपडेट द्यावी लागेल, ऑर एल्स माझ्यासारखं 2 weeks मध्ये किंवा 4 weeks मध्ये पण तुम्हाला अपडेट द्यावी लागेल. तुमच्या प्रोजेक्ट रिलेटेड काय इश्यूज आहे, काय अपडेट आहे, काय नवीन करणार आहात, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. आणि नवीन एक टूल यामध्ये आपण जो लर्न करणार आहोत तो कोणता आहे, गिट. गिट आपल्या कोडिंग स्टेज मध्ये काम करतो, ठीक आहे. कशासाठी, आपला सोर्स कोड मॅनेज करण्यासाठी. कशासाठी, सोर्स कोड मॅनेज करण्यासाठी. तर आपण गिट लर्न करणं चालू केलंय. डाउनलोड झालं असेल असं मला वाटते. डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम, गिट इज नथिंग बट अ डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम. तर काय डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम मीन्स व्हॉट, ते सुद्धा आपण बघितलंय. जे झालंय ना लास्ट डे ला ते लर्न करून येत चला. रिकॉल करायची सर्वात चांगली हॅबिट लावा. जोपर्यंत रिकॉल होत नाही तोपर्यंत समजत नाही, ठीक आहे. काय काय वाचलं होतं आपण, डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम आणि सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टम बद्दल बघितलेलं आहे.
तर डिस्ट्रीब्युटेड मध्ये आणि सेंट्रलाइज मध्ये काय काय डिफरन्स आहे? सेंट्रल मध्ये एक सिंगल रिपॉझिटरी असणार, ठीक आहे. ते सिंगल रिपॉझिटरी जर डाऊन झाली हा तर कोणीही वर्किंग करू शकणार नाही. याला कनेक्टेड राहण्यासाठी इथे पूर्ण डेटा असणार, या डेटा सोबत कनेक्टेड राहावं लागेल. काम करायचं असेल तर कंटिन्युअस कनेक्टिव्हिटी पाहिजे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, इलेक्ट्रिसिटी असेल तेव्हाच तो काम करू शकेल, अदरवाइज करू शकणार नाही. वन रिपॉझिटरी डाऊन ऑल वर्क डाऊन, ठीक आहे. बट आता याचाच एक ऍडव्हान्स व्हर्जन आपला कोणता आहे? डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम. इथे फायदा काय होतो, तर इथे आपण एक रिपॉझिटरी क्रिएट करतो स्वतःच्या लॅपटॉप मध्येच, आणि तिथे काय असणार, जो सेंट्रलाइज मध्ये आहे तो डेटा आपण त्या रिपॉझिटरी मध्ये घेऊन ठेवणार. आता कनेक्टिव्हिटीची गरज आहे का 24/7? नाही, आवश्यकता नाही. इलेक्ट्रिसिटी असेल नसेल काही फरक पडणार नाही, इंटरनेट असेल काही फरक पडणार नाही. स्वतःकडे डेटा आहे, आपल्या रिपॉझिटरी मध्ये डेटा आहे, आपण व्यवस्थित काम करू शकतो. जेव्हा पण आपल्याला असं वाटतंय की आपलं काम परफेक्ट आहे, त्यानंतर तो डेटा आपल्याला फक्त थोडीफार इंटरनेटची गरज पडेल तो डेटा पुश करण्यासाठी सेंट्रलाइज रिपॉझिटरी मध्ये, टू मेक इट अ पब्लिक फॉर एव्हरीवन. कळलं? सो बाकीच्यांसाठी अवेलेबल करण्यासाठी आपल्याला काही मिनिटांचा इंटरनेट कनेक्टिव्हिटी लागेल, दॅट्स इट. त्यापेक्षा जास्त नाही. तो तर कसा पण घेऊ शकतो आपण, आज नाही मिळाला उद्या मिळू शकतो, बरोबर आहे. तर या पद्धतीने डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम काम करतं, आणि ह्याच प्रोसेसवर आपल्याला काम करायचं आहे युझिंग गिट. आपला सोर्स कोड कसा मॅनेज करायचा आहे युझिंग द डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम, जे की आपण यूज करतोय गिट. डाउनलोड झालंय, डाउनलोड करून तुम्ही तुमच्या लॅपटॉप मध्ये त्याला बघू शकता. गिट ठीक आहे. असे 3 ऑप्शन्स मिळतील तुम्हाला, गिट बॅश, गिट सीएमडी, गिट जीयूआय. तर आपण नेहमी गिट बॅशचा यूज करतो. इट्स अ शेल. कशासाठी यूज केलं जाते, तर कम्प्लीट लिनक्स ऍक्टिव्हिटीसाठी यूज केला जातो, CLI मोडसाठी यूज केला जातो. आता लेट सिंपल, गिट आपण यूज करायला सुरुवात तर करणार, बट कसं काम करतं ते हे तर माहिती पाहिजे ना. आपण काय बघितलं, वर्कफ्लो बघितला रिपॉझिटरी मध्ये. आता इथे बघू की हा जो टर्म आहे हा आपला लॅपटॉप, आणि लॅपटॉप मधले रिपॉझिटरी, आणि हे रिपॉझिटरी मग इथून आपण कुठे फॉरवर्ड करणार डेटा, सेंट्रलाइज मध्ये. तर हे जे वर्किंग प्रोसेस आहे, हे वर्किंग प्रोसेस कसं होतं गिट थ्रू, है ना. याची पण काय प्रोसेस असेल ना की कशा पद्धतीने पाठवायचं. तर इथे येतं तुम्हाला गिट वर्कफ्लो. छोटीशी डेफिनेशन बघून घ्या. डेफिनेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने पण देऊ शकता, प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने डेफिनेशन लिहिणार. येस, तर हा गुगल म्हणतोय की इट्स अ सेट ऑफ रूल्स अँड प्रॅक्टिस दॅट डिफाइन्स हाऊ डेव्हलपमेंट टीम युजेस गिट टू मॅनेज चेंजेस, कोलॅबरेट ऑन कोड अँड डिलिव्हर सॉफ्टवेअर कन्सिस्टंटली. ठीक आहे. आता हे सिंपल आपण डायग्रामॅटिकली बघू, कारण येस व्हिज्युअलायझेशन आपल्या माइंडमध्ये जास्त असतं, म्हणजे जास्त दिवस राहतं. सो व्हिज्युअलायझेशन मध्ये गिटचा वर्कफ्लो आपण इमेज थ्रू बघू कशा पद्धतीने काम करते. एक इमेज ओपन करते तुमच्यासाठी, एकदम बेसिक आहे, काही असं क्रिटिकल नाही आहे. आता आपण हे बघितलंय डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन, हाच सिनारिओ आपल्याला गिटने कसा करायचा ते बघायचं. क्लिअर. आता हा सिनारिओ दिसतो इथे, सी इकडे. आता कन्सिडर करा दिस वन, ही रिपॉझिटरी आहे, है ना. तर इथे जे काही काम होत आहे हे लॅपटॉप मध्ये होत आहे. ह्या दोन गोष्टी कशाच्या आहे, लॅपटॉपच्या आहेत, बरोबर. तर लॅपटॉप मध्ये कसं काम करणार गिट, तर इकडे लक्ष द्यायचं, लोकल कडे. लोकल मीन्स युअर लोकल लॅपटॉप. ओके. आणि राहिली गोष्ट रिमोट, म्हणजे हे काय असणार आहे, सेंट्रलाइज रिपॉझिटरी. समजलं. एकदम इझी कन्सेप्ट आहे, काही कठीण आहे का अंडरस्टँड करायला, नाही, खूप इझी आहे. ठीक आहे.
आता बघा, वर्किंग लोकल लॅपटॉप मध्ये आपण आपल्या लॅपटॉप मध्ये कशा पद्धतीने डेटा सेव्ह करायचा, काय प्रोसेस आहे ही? आपल्या लॅपटॉप मध्ये जे आपण काम करणार आहोत द डेटा सेव्ह कसा करायचा, व्हर्जन क्रिएशन सोबत, बरोबर. इवन काय होऊ शकते की सेंट्रलाइज मध्ये डेटा नाहीये आणि तुम्ही स्टार्टिंग पासून एक फाईल क्रिएट करताय, त्या फाईलमध्ये डेटा ऍड करताय, त्याला सेव्ह करताय आणि देन तुम्ही सेंट्रलाइज रेपॉझिटरी मध्ये तो डेटा सेव्ह करणार, ती फाईल सेव्ह करणार, जेणेकरून ती बाकीच्या तुमच्या कलिग्सला पण मिळायला हवी. असू शकते असं प्रोसेस असतोच. स्टार्टिंग पासून फाईल आपल्यालाच क्रिएट करायची असते, देन तो सेंट्रलाइज मध्ये पाठवायचा असतो. तर आता लोकल लॅपटॉप मध्ये एक व्हर्जन क्रिएट करून कशा पद्धतीने काम होणार, त्यासाठी या 3 स्टेजेस तुम्हाला फॉलो करायचे, म्हणजे अंडरस्टूड करायचे की ऍक्च्युली गिट कशा पद्धतीने काम करतं. क्लिअर? तर गिटच्या वर्कफ्लो मध्ये काय समजेल तुम्हाला इथे, तर एक दिसते वर्किंग डायरेक्टरी, दुसरा आहे स्टेजिंग एरिया, थर्ड आहे लोकल रेपॉझिटरी. आता याला अंडरस्टूड करण्यासाठी एक सिंपलचा सिनारिओ कन्सिडर करा की तुम्ही एक फाईल क्रिएट करताय, म्हणजे तुम्ही वर्किंग एरियामध्ये आहात. त्या फाईलला टेम्पररी पर्पज साठी साईडला ठेवताय, साईडला इन द सेन्स की हा ठीक आहे, मला यामध्ये नंतर ना याला अजून चेक करायचं आहे, थोड्या वेळासाठी आपण ठेवतो ना साईडला की हा ठीक आहे, मला नंतर याला एकदा चेक करायचं आहे की बरोबर आहे की नाही आहे, सगळ्या गोष्टी करतो असं. सो दॅट इज नथिंग बट युअर स्टेजिंग एरिया, की टू सेव्ह फाईल फॉर अ टेम्पररी पर्पज. ठीक आहे, टेम्पररी पर्पज साठी आपली फाईल सेव्ह करणार स्टेजिंग एरिया. क्लिअर आहे? देन जर तुम्ही कॉन्फिडंट आहात की फाईल आपली परफेक्ट रेडी आहे, ऑनलाईन मध्ये आवाज येतोय ना प्रॉपरली? येस येस. ओके. जेव्हा तुम्ही कॉन्फिडंट आहात की तुमची फाईल परफेक्ट रेडी आहे, तेव्हाच तुम्ही काय करणार, त्या फाईलला लोकल रिपॉझिटरी मध्ये परमनंट बेसिसवर सेव्ह करणार. आता हे कुठे काम होत आहे? आपल्या लॅपटॉप मध्ये. म्हणजेच आपण आपल्या लॅपटॉप मध्ये काय करतोय, डेटा परमनंट बेसिसवर एक व्हर्जन क्रिएट करून सेव्ह करतो. ठीक आहे. आता व्हर्जन आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. व्हर्जन जर तुम्हाला माहिती नसेल तर काय म्हणतात त्याला, रिकॉल करा, व्हर्जनिंग. ठीक आहे, आणि ऑलरेडी आपण डिस्कस केलं आहे व्हॉट इज व्हर्जनिंग. सो आता ह्या 3 स्टेजेस तुमच्या लॅपटॉप मध्ये कम्प्लीट होईल. देन त्यानंतर तुम्ही तुमच्या रिमोट रेपॉझिटरी मध्ये किंवा सेंट्रलाइज रेपॉझिटरी मध्ये तो डेटा पुश करा. आता काम कसं करायचं सर मग लोकल लॅपटॉप मध्ये? काही नाही, वर्किंग डायरेक्टरी मध्ये एक फाईल क्रिएट करायची, एडिट करायची आणि त्याला स्टेजिंग एरियामध्ये पाठवण्यासाठी git add ही कमांड यूज करायची. कोणती कमांड यूज करायची? git add. आणि देन git add केल्यानंतर तुम्ही जर शुअर आहात की ही फाईल तुमची परफेक्ट बनलेली आहे, देन तुम्ही काय करणार, त्याला लोकल रिपॉझिटरी मध्येच, म्हणजेच तुमच्या स्वतःच्याच लॅपटॉप मध्ये एका डायरेक्टरी मध्ये सेव्ह करणार. रिपॉझिटरी म्हणजे काय हे तर माहिती आहे ना तुम्हाला, शिकलात ना लिनक्स मध्ये, AWS मध्ये. हा, तर रिपॉझिटरी मध्ये तुमच्या स्वतःच्या रिपॉझिटरी मध्ये सेव्ह करून देणार. आता हा झाला तुमच्या लॅपटॉपचा पोर्शन. ठीक आहे, हा लॅपटॉपचा पोर्शन. आता इथे डेटा आहे, आता इथे तुम्ही कितीही काम करा, काय प्रॉब्लेम होणार का? नाही. पण जेव्हा आता बाकीच्यांना तो अवेलेबल करायचा आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, तो डेटा इकडे द्यावा लागेल, जेणेकरून तुमचा दुसरा पर्सन तो डेटा कॅप्चर करेल. बरोबर? सो देन इथे कमांड येईल, कोणती? पुश कमांड. कोणती कमांड येईल? गेट पुश कमांड. आता कसं यूज करायचं, काय करायचं हे आपण बघू घेऊ. ठीक आहे, मी दोन्ही वे सांगणार. एक, आपल्या लॅपटॉप पासून इकडे कसं जायचं, बट हा प्रोसेस नॉर्मली जस्ट फॉर प्रॅक्टिस पर्पज ऑर्गनायझेशन मध्ये यूज होत नाही. ऑर्गनायझेशन मध्ये काय होतं यूज, तर डायरेक्टली इकडे एक रिपॉझिटरी क्रिएट केली जाते आणि ती आपल्या लॅपटॉप मध्ये घेतली जाते. ठीक आहे,
सांगतो तुम्हाला समजून, काय प्रॉब्लेम होणार नाही. सो सिम्पली स्टार्ट करू वर्किंग. ओके, तो सर्वात आधी काय पाहिजे, लोकल रिपॉझिटरी. ऍज पर धिस डायग्राम आपल्याकडे एक लोकल रिपॉझिटरी असली पाहिजे. आता ही लोकल रिपॉझिटरी क्रिएट कशी करायची गिटसाठी, है ना? प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम नाही आहे, एकदम इझी आहे. सिंपल काय करायचं, एक डायरेक्टरी क्रिएट करायची. सर्वात आधी तर गिट बॅश ओपन करू आपण. इथे मी डेस्कटॉपवरच करतो जेणेकरून तुम्हाला लवकर दिसतं. झूम करायचं, सिम्पली टचपॅडनी झूम करायचं. विजिबल आहे सर्वांना स्क्रीन ऑनलाईन? येस. ओके. आता इथे बघा रेपॉझिटरी पाहिजे, तर सर्वात आधी काय करा, एक डायरेक्टरी क्रिएट करा, mkdir. ओके, batch बॅच 15 क्रिएट केली. ओके, बॅच 15 डेमो असं काहीतरी लिहितो मी. एंटर. हा तर विंडोज मशीन आहे ना, mkdir कसं चाललंय यामध्ये, थोडं शॉक व्हायला पाहिजे तुम्ही या गोष्टीमध्ये. बट गिट बॅश यूज करतोय तर लिनक्स कमांड आपण एक्झिक्यूट करू शकतो. ठीक आहे, तर इथे आता आपल्याकडे अवेलेबल आहे cd बॅच मध्ये जा, बॅच 15 डेमो, एंटर. आता ही आहे आपली एक डायरेक्टरी. यामध्ये काय आहे का, काहीच नाही आहे. बट याला आता आपल्याला ऍज अ रेपॉझिटरी यूज करायचं आहे. या डायरेक्टरीला असं यूज करायचं आहे, ऍज अ रेपॉझिटरी यूज करायचं आहे. तर कसं करणार, पाहिजे ना गिटसाठी रेपॉझिटरी. तर याला रेपॉझिटरी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी गिट इनिट ही कमांड यूज होते. कोणती कमांड, गिट इनिट. गिट काय आपला CLI टर्म आहे. सो ज्या पण कमांड यूज होईल त्या गिटच्या कमांड्स असणार. गिट इनिट, गिट पुश, गिट पुल, गिट फेच, सगळ्या गोष्टी. तर इनिट केल्यानंतर होतं काय ते बघा, आपण थोडं समोर चालले जाऊ. गिट इनिट काय म्हटलंय त्यांनी, एक लाईन दिली आहे तुम्हाला, इनिशियलायझिंग एम्प्टी गिट रेपॉझिटरी. इनिशियलाइज केलंय. इनिट म्हणजेच काय, इनिशियलायझेशन. ओके, सो गिट रेपॉझिटरी इनिशियलाइज केलाय. हा बॅच आपला डायरेक्टरी दिसतोय इथे, आणि इनिशियलाइज केल्यानंतर तो काय म्हणतोय, या रेपॉझिटरीच्या आतमध्ये काय केलं त्यांनी, डॉट गिट नावाची एक डायरेक्टरी क्रिएट केली आहे. तर जिथे कुठे ज्या ज्या डायरेक्टरीमध्ये तुम्हाला डॉट गिट दिसेल, समजायचं की ती एक रेपॉझिटरी आहे. ओके, तुम्हाला क्रिएट करायचं आहे तर तुम्ही गिट इनिट करा. आता ls-a करून चेक करा, इथे तुम्हाला डॉट गिट दिसेल. ओके, आणि वन मोर थिंग, इथे तुम्हाला दिसेल आयडेंटिफिकेशन साठी इथे काय दिसतंय, मास्टर. आता हे काय आहे, कसं आहे ते नंतर ना बघू. ठीक आहे, तर हे एक असते ब्रांच. काय असते, ब्रांच, की आपण कुठे काम करतो. ओके, कंपनीज मध्ये तुम्ही एन्व्हायरमेंट पण म्हणू शकता याला. ब्रांच म्हणतो आपण, मॅक्झिमम ब्रांचेस म्हणतो, बट एन्व्हायरमेंट नुसार पण तुम्ही त्याला प्रोनाउन्स करू शकता. जसं की सँडबॉक्स म्हणजे आपला डेव्हलपमेंट पार्ट, वर्किंग एरिया. नंतर असते प्रोडक्शन, प्रोडक्शनच्या आधीची स्टेप प्री प्रोडक्शन. असे एन्व्हायरमेंट असणार तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये. 3 एन्व्हायरमेंट असणार म्हणजे असणारच. कोणते कोणते, सँडबॉक्स म्हणजेच एक डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, ज्यामध्ये तुम्ही कुठलीही टेस्टिंग करू शकता, कितीही कार्य करू शकता, कितीही वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करू शकता. ठीक आहे, मग ते एक्सपेरिमेंट सक्सेस असेल तरच तुम्ही काय करणार, प्री प्रॉड मध्ये टाकणार. ओके, प्री प्रॉड मध्ये टाकणार, आणि प्री प्रॉड नंतर ते सक्सेस असेल तर तुम्ही ते प्रोडक्शन मध्ये टाकणार. प्रोडक्शन इज द लाईव्ह एन्व्हायरमेंट. Production is the live environment. Pre-production is the staging environment. Temporary purpose. तुम्ही चेक करता की परफेक्ट आहे की नाही आहे. स्टेजिंग म्हणणार कुणी म्हणणार त्यांना प्री प्रोडक्शन. डिपेंड्स ऑन द ऑर्गनायझेशन की ते नाव कोणतं देणार. ठीक आहे, आणि जो तुमचा फर्स्ट असेल तो कोणता असेल,
सँडबॉक्स असेल किंवा डेव्हलपमेंट असेल, डेव एन्व्हायरमेंट, ज्यामध्ये तुम्ही वाटेल तेवढी टेस्टिंग करू शकता, वाटेल तेवढे एक्सपेरिमेंट्स इकडचे तिकडचं सगळं काय करून बघू शकता की हा होत आहे की नाही. अंडरस्टूड? ठीक. तर येस, तेच एक इथे ब्रांच दिसेल तुम्हाला, आपण नंतर डिस्कस करू. आता वर्किंग करायला सुरुवात करायची, राईट? सिम्पल. इथे ज्या कमांड दिसत आहेत त्याच आपल्याला टेस्ट करायची आहे. गिट ऍड, गिट कमिट, गिट पुश, गिट पुल, राईट? हे तर नंतर सांगतो मी तुम्हाला. तर एक काम करू, गिटची चिटशीट पण आपण ओपन करून ठेवू की कुठल्या कमांड्स आपल्याला मिस नको व्हायला. गिट चिटशीट. जस्ट तुम्हाला माझ्यावर विश्वास असायला पाहिजे, त्यासाठी मी हे गुगलवर करतो. नाहीतर मी स्वतः सांगेल सर गुगलवर दिसत नाही असं नका म्हणू. तुम्ही काय केलं मी जेव्हा विचारतो तुम्हाला, तुम्ही काय बोलणार नाही. मग दाखव गुगलवर दाखव, आहे की नाही असं म्हणायला बरं होतं मला. बरोबर आहे? ऑनलाईन मध्ये अग्री आहेत का? नाही सर, विश्वास काय विश्वास नाही म्हणे. विश्वास आहे. नाही? अच्छा, ओके, गुड. असाच विश्वास ठेवा तुम्ही, आपण खूप समोर जाऊ. आणि फक्त अभ्यास करत राहा म्हणजे होईल. नाहीतर तुम्ही अभ्यासही नाही करणार, सर व्यवस्थित शिकवत नाही म्हणणार तर प्रॉब्लेम होईल. ओके, चलो समोर जायचं. आर यू इंटरेस्टेड टू लर्न गिट? व्हेरी गुड. येस सर. ऑनलाईन वाल्यांचा आवाज नाही आला. येस सर. गुड. येस सर. असं ऍक्टिव्ह राहिल्यानंतर मला खूप छान वाटतं. तुमची पहिली बॅच आहे जे मला ऑनलाईन मध्ये एवढा रिस्पॉन्स देते. नाही तर सगळेजण शांत बसायचे आणि माझा इंटरेस्ट उडून जायचा मग शिकवायचा. तर असं नका करू, ऑनलाईन मध्ये तुम्ही ऍक्टिव्ह राहा. ठीक आहे, बोलत राहा माझ्याशी. ओके, सो लेट्स सी. इनिट आपण कमांड यूज केलेली आहे, बरोबर ना? इनिट कमांड यूज केली. आता इनिट कमांड यूज केल्यानंतर तुम्हाला 2 टर्म्स करावे लागणार. आता माझ्या लॅपटॉप मध्ये ते ऑलरेडी मी करून ठेवलेलं आहे, बट तुमच्या लॅपटॉप मध्ये तुम्हाला या कमांड्स एक्झिक्यूट करावे लागेल. आता ते का बरं करावं लागेल? एकदम स्टार्टिंगला गिट इनिट झाल्या तुम्हाला ह्या 2 कमांड एक्झिक्यूट करावं लागेल, बट का करावं लागेल ते तुम्हाला सांगतो मी. ओके, धीरे धीरे समजेलच. ओके, तर लेट्स क्रिएट अ फाईल. आता आपण स्टार्ट करू वर्किंग. क्रिएट अ फाईल. फाईल क्रिएट करायसाठी कोणत्या कमांड असतात आपल्याकडे? हा, मला एम्प्टी फाईल नाही क्रिएट करायची, काहीतरी टाकायचे त्यात. कॅट, विम खूप लेंदी होता, शॉर्ट फॉर्म सांगा. कॅट, अजून कॅटच यूज करू. चला तुम्ही म्हणताय तर कॅट यूज करू. कॅट रिडायरेक्टर यूज होतो जे कोणी विसरले असेल. ठीक आहे, अपेंड करतो आपण यांनी, आणि सॉरी ओव्हरराईट करतो. आणि आता फाईलचं नाव देऊ आपण. काय फाईलचं नाव? तर F1 असं फाईलचं नाव देतो मी नेहमी, कारण कोण नाव सर्च करत बसणार, त्या विचार कोण करणार नाव घेण्यासाठी. F1, F2, F3, F4 बस. सो कॅट F1 इथे आपण काहीतरी नाव देऊ. हॅलो, वेलकम टू द क्लास. ओके, एंटर. बस सेव्ह करतोय, दॅट्स इट. बाकी काही करायची गरज नाही आहे. ls F1 फाईल आहे आपल्याकडे. आता आपण काय करतोय? रेपॉझिटरी मध्ये काम करतोय. सिंपल आहे ना? रेपॉझिटरी मध्ये काम करतोय म्हणजेच आता इथे चेक करावं लागेल आपण कुठे आहोत. ही फाईल आता वर्किंग मध्ये कुठे आहे? गिट स्टेटस. फाईल आपण जस्ट क्रिएट केलेली आहे. तर आपण आता नेमका फाईलवर काम करतोय. त्यामध्ये ती फाईल आपली कशाही पद्धतीने रेडी नाहीये. डेटा आपण रेग्युलर अपडेट करणार त्यामध्ये. ठीक आहे, तर ती स्टेज म्हणजेच कोणती स्टेज? वर्किंग एरिया. ओके, तर आपण आता कुठे काम करतोय? आपल्या या डायग्राम नुसार वर्किंग डायरेक्टरीमध्ये. वर्किंग एरिया म्हणा, इझी जाईल. डायरेक्टरी बोलणं थोडंसं वेगळं वाटतं, बट ठीक आहे. वर्किंग एरिया म्हणा तुम्ही
फॉर बेटर अंडरस्टँडिंग. वर्किंग डायरेक्टरी, वर्किंग एरिया. सो बघा इथे काय दिसतंय, गिट स्टेटस ही एक कमांड यूज करावी लागेल तुम्हाला तुमचा फाईल कोणत्या स्टेजमध्ये आहे हे बघण्यासाठी. या 3 पैकी कोणत्या लोकेशनला तुमची फाईल आहे हे बघायचं असेल तर इथे गिट स्टेटस. आता इथे बघा अनट्रॅक्ड फाईल. येस सर पीडब्ल्यूडी नाही यूज करू शकत का? कशाला? प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी चेक करायला. पीडब्ल्यूडी प्रेझेंट नसते, प्रिंट असते. ओके. पीडब्ल्यूडी ने काय दिसतं आपल्याला? पाथ दिसतं. यस. बट आपण काम कशाने करतोय? गिट वर काम करतोय. गिट रेपॉझिटरी मध्ये त्याचा स्टेटस काय आहे हे कसं कळणार? युझिंग गिट स्टेटस. ओके, कन्फ्युजन क्लिअर आहे? पीडब्ल्यूडी ही लिनक्स कमांड आहे जस्ट टू नो वेअर वी आर, इन विच डायरेक्टरी वी आर. बट सर तुम्ही सांगितलं होतं ना लिनक्सच्या सगळ्या कमांड रन होतील म्हणून विचारलं. हा हे काय होत आहे ना, कमांड रन होतीये, काय प्रॉब्लेम नाही. बट फोकस ऑन दिस. ओके, गिट स्टेटस करतं काय तर तुम्हाला ती फाईल कुठे आहे हे शो करतो. कुठे इन द सेन्स की त्याच्यानुसार त्याच्या या एन्व्हायरमेंट्स नुसार ती कुठे आहे, तर वर्किंग डायरेक्टरी मध्ये आता. ओके, सो इथे बघा काही इन्फॉर्मेशन दिली आहे. नो कमिट्स येट. कमिट नाहीये म्हणजेच काय केलंय? कमिट म्हणजेच काय? लोकल रेपॉझिटरी मध्ये काय केलेलं नाहीये. अनट्रॅक्ट फाईल आहे, ट्रॅकिंग मध्ये आहे का ही? ट्रॅक म्हणजे व्हर्जन्स वगैरे क्रिएट केल्या का? व्हर्जन जेव्हा क्रिएट होणार तेव्हाच ते ट्रॅक होणार. तर काय म्हणतोय तो की तुम्ही ट्रॅक करायचं असेल तर काय करायचं? गिट ऍड. सर्वात आधी काय करा म्हणतोय तो? गिट ऍड आणि फाईलचं नाव. तर सेम कमांड आपल्याला यूज करायची टू इन्क्लूड इन व्हॉट विल बी कमिटेड. व्हॉट विल बी कमिटेड हा सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे. व्हॉट विल बी कमिटेड. कमिटेड कशाच्या नंतरची गोष्ट आहे? स्टेजिंग एरियाच्या नंतरची गोष्ट आहे. तो स्वतः सांगतोय गिट ऍड करा, स्टेजिंग मध्ये जाईल आणि कमिट करायसाठी रेडी राहील. अंडरस्टूड? सो बघा गिट कमांड मध्येच तुम्हाला एक पूर्ण कन्सेप्ट समजून सांगतोय. म्हणूनच एक सेकंड. बॅक टू वर्क. हे पोर्शन हा पोर्शन समजला? ठीक आहे. आता याला आपण काय करतोय? गिट ऍड कमांड करूया यूज. स्वतः तो सांगतोय गिट ऍड आणि येस फाईलचं नाव द्यावं लागेल. ठीक आहे, गिट ऍड फाईलचं नाव. बट आता तुमच्याकडे एकच फाईल असेल असं नाहीये, तुमच्याकडे मल्टिपल फाईल्स असू शकतात. तर मल्टिपल फाईल्स या डायरेक्टरी मधल्या पूर्ण स्टेजिंग एरियामध्ये टाकायच्या असेल तर सिम्पली इथे डॉट द्या.
डॉट म्हणजे प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी मध्ये असणाऱ्या सगळ्याच फाईल. डॉट मीन्स ऑल. आणि फक्त एक सिंगल फाईल टाकायची असेल तर फाईलचं नाव एंटर. ठीक आहे. आता इथे काय म्हटलंय, वॉर्निंग इन द वर्किंग कॉपी ऑफ F1 विल बी रिप्लेस बाय, हे हा एक टर्म दिलेला आहे. आणि येस, ही फाईल कुठे गेली आहे तर येस सर एकदा डॉटचं दाखवा ना. डॉटचं दाखव. गीट ऍड स्पेस डॉट ना. येस येस येस, git add डॉट. ओके ओके थँक्यू. आता काहीच नव्हतं, ती ऑलरेडी वर्क झाली आहे, त्यामुळे तू काहीच अपडेट देणार नाही. नेक्स्ट टाइम आपण डॉट यूज करू. समजलं हे. देन आता अगेन गिट स्टेटस चेक करा. इथे रेड कलर काय, रेड. आता कलर काय राहणार, ग्रीन. तर तुम्हाला सांगतोय की तुम्ही आता या फाईलला कमिट करायसाठी रेडी आहात, ग्रीन सिग्नल देत आहेत. ठीक आहे. तर चेंजेस टू बी कमिटेड, कमिट तुम्ही करू शकता. जे चेंजेस तुम्ही केलेले आहेत ते. यूज rm कॅचे. जर तुम्हाला स्टेज कमिट करायचं नाही आहे, आता ही कमांड जी आहे rm कमांड, तुम्हाला सर्वांना माहिती आहे rm कमांड काय करतं, रिमूव्ह करतं, डिलीट करतं. तर या स्टेजिंग एरियामधून पण बाहेर निघायचं असेल, काढायचं असेल त्या फाईलला, तर सिम्पली rm कॅचे करायचं आणि फाईलचं नाव लिहायचं. कमांड सांगायची गरज आहे का, ही समजून जाईल. rm कमांड काय काम करते, सिम्पली बाहेर काढतं. ओके. आता समोर करू आपण याला git commit. git commit -m यूज करायचा. -m फॉर मेसेज. आता मेसेज का बरं द्यावा लागतो, फॉर दी बेटर आयडेंटिफिकेशन. करेक्ट. जर एखादी फाईल तुम्ही सेव्ह करताय, ते असते ना कॉलेजमध्ये किंवा लायब्ररीमध्ये बुक्स ठेवलेल्या असतात, फाईल्स ठेवलेल्या असतात, आणि प्रत्येक फाईलच्या समोर लोगोला काहीतरी नाव लिहिलं असतं. हे आहे क्लास 1 ची फाईल, क्लास 2 ची फाईल, क्लास 3 ची फाईल, असं लिहिलेलं असतं ना, लेबलिंग. तर हे इथे जे तुम्ही काम केलेलं आहे ना, याला एक लेबल द्या. म्हणजेच एक प्रॉपर आयडेंटिफिकेशन मेसेज, ज्याने तुम्ही 15 दिवसानंतर, 1 महिन्यानंतर किंवा 4 महिन्यानंतर सुद्धा त्याला प्रॉपर त्या मेसेजने आयडेंटिफाय करू शकतो. समजलं. ठीक आहे. तो सिम्पली काय करणार, इथे मेसेज देणार माय फर्स्ट कमिट असं काहीतरी. ठीक आहे. माझा फर्स्ट कमिटच आहे ना हा. बट येस, जे काम तुम्ही करताय तो त्या पद्धतीनेच इथे मेसेज लिहायचा फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग. मी आता माझं फर्स्ट आहे हे असं मी डेमोसाठी तुम्हाला लिहून सांगतोय. जसं जसं काम वाढेल ना, तसं तसं मी कमिट मेसेजेस चेंज करणार. नंबर्स नाही, ओनली टेक्स्ट मेसेजेस. इट्स अ स्ट्रिंग ओनली. ठीक आहे. नंबर्स यूज करू शकता बट स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे. तर आता हे बघा इथे काय दिलेलं आहे, एक 1 फाईल चेंजेस, 1 इन्सर्शन, क्रिएटेड मोड, काहीतरी आपल्याला इथे दिलेलं आहे. आणि आता हे काय असतं तर बघा, गिट स्टेटस. हे डाऊन अप डाऊन वाले एरो तुम्हाला यूज करता येतात. ओके. गिट स्टेटस. तर इथे बघा, आता तुमच्याकडे वर्किंग मध्ये काहीही नाही आहे, वर्किंग ट्री इज क्लीन म्हणतोय, कारण तुमचं त्या फाईलवरचं काम कम्प्लीट झालेलं आहे. कळलं. स्टेटस मध्ये कुठला दाखवणार नाही, बट येस फाईल आपल्याकडे अवेलेबल आहे. असं नाही म्हणायचं की फाईल संपली आपली, डिलीट वगैरे झाली, नाही. फाईल आहे बट त्याच्यावरचं काम तुमचं कम्प्लीट झालं आहे. तिन्ही स्टेज तुमच्या लॅपटॉप मधल्या तुम्ही कम्प्लीट केलेलं आहे. वर्किंग टू ऍड केलंय, ऍड टू कमिट केलेलं आहे. कळलं. आता ते कसं बघायचं सर, झालं की नाही झालं, मला कसं माहिती है ना. तर त्यासाठी एक कमांड यूज करतो आपण, git log. येस, काय कमांड आहे, लॉग. ठीक आहे. बघा आता इथे बघा, याने जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे git m केल्यानंतर, इथे काय म्हणतोय तो, git root commit c हे ऑप्शन दिलेलं आहे. ठीक आहे. हा काहीतरी याने तुम्हाला आयडी दिलेला आहे. तर हाच आयडी इथून इथे आहे बघा, शेवट स्टार्टिंगचे 6-7 लेटर्स कॅरेक्टर्स आहे. बट हा ऍक्च्युली एवढा मोठा आयडी असतो त्याचा,
हा आयडी असेल, या आयडी थ्रू तुम्ही आयडेंटिफिकेशन करणार आणि हा तुमचा आता दिलेला तुम्ही मेसेज. हा प्रत्येक वर्कला प्रत्येक जेव्हा पण तुम्ही कमिट करणार त्या कमिट मध्ये एक आयडी असणार आणि तुम्ही दिलेला मेसेज असणार. येस उमेश? उमेश हँड रेस केलाय का? इश्यू आहे? येस सर. बोला. सर तुम्ही जी रजिस्ट्रेशनची प्रोसेस सांगितली ना की तुम्हाला फर्स्ट टाइम सेटअप करावं लागेल, त्यात आपलं नेम ईमेल टाकावं लागेल, तसं हा हे जो बघा course जो आता बनेल मी तेच सांगतोय, आता ते त्यावरच आलोय. आता ते कसं क्लिअर होईल बघा. हे बघा इथे काय दिसतंय, हे काम केलंय बट कोणी केलंय? मी केलंय ना. माझा आयडी वगैरे दिसतंय इथे, बरोबर. तर इथे काय दिसेल तुम्हाला, ऑथर हा नेम आहे आणि हा ईमेल ऍड्रेस आहे, असं कन्सिडर करा. ठीक आहे. तर हे सेटअप तुम्हाला स्टार्टिंगलाच करावं लागेल की आता हे याची गरज काय सर, हे पण तुम्ही बोलणार सर याची गरज काय है ना. तर याची गरज असं आहे की तुम्ही एकटे नाहीये त्या रेपोजिटरीवर काम करणार आहे. तुमची टीम असणार कम्प्लीट आणि कोणी काय काम केलंय, कोणी कोणता कमिट केलेला आहे त्याचा ब्लेम त्यालाच द्यायचा आहे. त्यासाठी तुमचे नाव तिथे द्यावंच लागणार, त्याशिवाय ते वर्क होणार नाही. कंपनीज मध्ये हे करायची गरज पडत नाही कारण प्रोजेक्ट सेटअप असतो आणि तुमचा जो आयडी क्रिएट होतो तो प्रत्येक ठिकाणी सिंक्रोनाइज होतो. एम्प्लॉई आयडी आणि ईमेल ऍड्रेसेस वगैरे तुमच्या पूर्ण होल सिस्टम मध्ये ते सिंक्रोनाइज होऊन जातं. तर ही कमांड राईट करायची गरज पडत नाही. बट जेव्हा तुम्ही स्वतः काही असं करताय, एक डायरेक्टरी क्रिएट करताय, एक रेपोजिटरी क्रिएट करताय आणि देन तुम्ही फॉरवर्ड करताय, तर तुम्हाला तुमचं आयडेंटिफिकेशन इथे टाकावं लागेल जेणेकरून तुम्ही आयडेंटिफाय होणार आणि जर तुमचा कलिक काम करताय तर तुमचा कलिक सुद्धा आयडेंटिफाय होणार त्याच्या नावाने आणि त्याच्या ईमेल ऍड्रेसने. त्या पर्टिक्युलर कमिट बद्दल जर तुम्हाला इन्फॉर्मेशन घ्यायची असेल, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, तर तुम्ही ईमेल ऍड्रेस थ्रू त्याला कनेक्ट सुद्धा करू शकता. त्यासाठी ह्या कमांड यूज करायच्या ज्या मी मगाशी सांगितल्या. कोणत्या? ह्या दोन. इथे काय होत आहे, git config --- global user dot name. आधी तुमचं नाव द्या. हा कसं होईल बघ, काय दिलेलं आहे, git config --- global user dot name. user dot name Suraj, whatever the name you want to give. ठीक आहे. एंटर करणार आणि नंतर सूरज झाल्यानंतर इथे ईमेल देणार आणि ईमेल ऍड्रेस टाकणार जे काही असेल. ठीक आहे, समजलं. एंटर करा. कशा पद्धतीने डेटा दिसेल तुम्हाला, या पद्धतीने डेटा दिसेल. क्लिअर. टायमिंग सोबत कधी केलं ते सुद्धा. ओके. तर बेटर अंडरस्टँडिंग साठी इझी आहे. आता तुमच्या ह्या कमांड्स क्लिअर झाल्या. कलर्स वगैरे हे जे तुम्हाला रेड ग्रीन कलर दिसतात ना, हे ग्रीन कलर, हे रेड कलर्स वगैरे, हे शक्यतो चेंज करायची नाही. बट चेंज करायचं असेल तर तुम्ही गो विथ दी कलर्स. ओके. बट मोस्टली यूज नाही करायचं. जसं आहे तसं डिफॉल्ट मध्ये चाला, व्यवस्थित कलर दिसतात. ओके. सो गिट इनिट झाला, गिट ऍड, गिट कमिट आपण करून बघितलेलं आहे, स्टेटस बघितलेलं आहे, कमिट पण बघितलेलं आहे. आता पोर्शन आलाय की आपण आपल्या सिस्टम मध्ये कसं टाकायचं, सेंट्रलाइज रेपोजिटरी मध्ये कसं टाकायचं. गिट लॉग हे बघितलं ना. गिट स्टेटस मध्ये काहीच नाहीये, कमिट झालेला आहे. आता आपल्याला करायचं आहे गिट पुश. कुठे करायचं आहे, सेंट्रलाइज. आता सेंट्रलाइज साठी आपण काय वापरणार, तर सेंट्रलाइज साठी आपण यूज करू शकतो गिट हब और गिट लॅब. पण आता इथे तुम्हाला गिटहब आहे काय ऍक्च्युली याची पण इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. तर गिटहब काय आहे, एक सेंट्रलाइज असा एक सिस्टम आहे, असा एक स्टोरेज म्हणू शकता ज्यामध्ये तुम्ही तुमचा सोर्स कोड सेव्ह करता. आणि हे येस, इट्स अ ओपन सोर्स प्लॅटफॉर्म बट ओन बाय मायक्रोसॉफ्ट. गिटहब आधी ओपन सोर्स होतं बट आता ओन बाय
मायक्रोसॉफ्ट. सो इथे सुद्धा तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं आहे. हे यूज करू शकता. अगेन गिट लॅब यूज करू शकता तुम्ही. ऑथेंटिकेशन्स करावे लागेल. साइन इन. दोघांचाही वेगवेगळा यूज होतो. वेगवेगळा म्हणजे सारखा यूज होतो, फक्त थोडेफार चेंजेस असतात जे की इझिली पॉइंट आउट होऊन जातात. टेन्शन नाही. अगेन तुम्ही बिटबकेट यूज करू शकता. ठीक आहे. तर आपण काय करू, नॉर्मली गिटहब सोबत चालले जाऊ, कारण हा इझी टू यूज आहे आणि तुम्हाला अंडरस्टूड पण लवकर होईल. तो सिम्पली डिपेंड्स ऑन कंपनी. मी गिटलॅबचा यूज करतो ना माझ्या कंपनीत, आणि माझा जो रूममेट आहे, माझा जो रूममेट आहे तो गिटहब यूज करतो. कंपनी वाईज डिपेंड करतं. ठीक आहे. गिटलॅब लोड व्हायला वेळ लावणारच. सो लिव्ह इट. येस. आता हा डॅशबोर्ड आहे. या डॅशबोर्ड मध्ये न्यूचं ऑप्शन दिसत आहे. न्यू ऑप्शन म्हणजेच एक रेपोजिटरी क्रिएट करायचं. इथे रेपोजिटरी क्रिएट करतात. तर गिटहब ऍक्च्युली काय आहे, गिटहब हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. व्हॉट इज गिटहब? So GitHub is a proprietary development platform. Proprietary झालंय आता. आधी ओपन सोर्स होतं. That allows developers to create, store, manage and share their codes. आहे. It uses Git to provide distributed version control, and GitHub itself provides access control, bug tracking, software features tracking, management. भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. कंटिन्युअस इंटिग्रेशन पण देतो हा. विकीज फॉर एव्हरी प्रोजेक्ट. विकीज म्हणजे डॉक्युमेंटेशन. ओके. कळलं? येस. आणखी काही याबद्दल? हा, पॅरेंट आता कोण आहे? मायक्रोसॉफ्ट. कधीपासून? त्याच्या आधी काय होतं? ओपन सोर्स होतं. आता येस, याच्यासाठीच आता गिट लॅब आलेला आहे, जो की ओपन सोर्स आहे आणि त्याची स्ट्रॉंग कम्युनिटी आहे. सो येस, गिटहब मध्ये आता न्यू रेपॉझिटरी आपण क्रिएट करतोय. यामध्ये आपलं सिम्पलचं नाव द्या, कुठलं पण सॅम्पल, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू गिव्ह, बट युनिक नाव असलं पाहिजे. सॅम्पल ऑलरेडी एक्झिस्ट इन धिस अकाउंट असं काहीतरी देतो मी. सॅम्पल 1 2 3. नाव युनिक असलं पाहिजे तुमच्या अकाउंटमध्ये. माझ्या अकाउंटमध्ये हे नाव आता युनिक आहे. देन त्यानंतर डिस्क्रिप्शन द्या. ही रेपॉझिटरी तुम्ही कशासाठी बनवत आहात. कॉन्फिगरेशन हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, गिटहब कसं यूज होतो. बट सिम्पली आपण आता एक रेपॉझिटरी करतो आपल्या वर्किंगसाठी. क्रिएट रेपॉझिटरी. इथे बघा एक रीडमी असेल. हा रीडमीला ऑन करा. हा ऑन करणे म्हणजेच तुम्ही एक डॉक्युमेंटेशन ऑन करताय. क्रिएट रेपॉझिटरी. आता रेपॉझिटरी क्रिएट करतोय इथे बाय युजिंग सिम्पली GUI. बरोबर ना? हे इझी आहे की CLI वाला इझी? हे इझी वाटतं? मोस्टली ऑर्गनायझेशन मध्ये असेच काम होतात. इथे क्रिएट होतं आणि हे क्रिएट झाल्यानंतर आपल्या सिस्टम मध्ये घेतली जाते. आता ते कसं घेतो आपण थोड्या वेळात बघूच. आलं लक्षात? हे काय आहे तर हा GUI आहे कशाचा? गिटहबचा. इथे कशी कमांड चालवणार आपण? इथे नाही चालवणार. सिस्टम्स मध्ये आपल्या लॅपटॉप मध्ये आपण कमांड यूज करणार. ठीक आहे. तर आपल्या लॅपटॉप मधला डेटा आता या रेपॉझिटरी मध्ये घेऊन यायचा आहे. क्लिअर? रेपॉझिटरी मध्ये घेऊन येण्यासाठी git push कमांड आहे आणि या रेपॉझिटरीचा URL कुठून मिळेल तर कोड दिसतं इथे. कोड मध्ये यायचं. HTTPS दिसतं इथे. हा URL कॉपी करायचा, इकडे यायचं, इथे पेस्ट करायचं. थोडंसं चेंज करा. इथे पेस्ट करताना थोडं फार मिस्टेक होतं. ऑटो आला रेपॉझिटरीचा URL. आता इथे तिकडे कोणत्या ब्रांच मध्ये पाठवायचं ते लिहावं लागतं.
हे मास्टर इथे दिसतेय, इकडे जे क्रिएट झालंय काय इथे दिसतंय मेन. तर इट डिपेंड्स, इथे जे आहे तेच देऊ आपण मास्टर. ओके, तो कन्सेप्ट तुम्हाला समजेल, टेन्शन घेऊ नका. फक्त आता जसं आहे तसं लिहा. कन्सेप्ट तो मास्टर आणि मेन वाला काय कन्सेप्ट आहे तो नंतर बघूच. मास्टर आणि येस वन मोर थिंग, हायफन सेट हायफन अप. एकदा मास्टर लिहून बघू होतं का. एंटर. ओके, होऊन गेलंय. बघा जेव्हा कंप्लीट करतोय तेव्हा त्या पद्धतीने तो इथे दिसेल तुम्हाला. इथे काय करतोय, लेट्स चेक. सगळ्या गोष्टी त्याने चेक केल्या आहे. देन त्यानंतर तो म्हणतोय की रिक्वेस्ट फॉर मास्टर ऑन गिटहब बाय विजिटिंग. हा URL त्याने विजिट केला. पुल न्यू मास्टर्स. आणि एक जे आपल्या लॅपटॉपमध्ये अवेलेबल आहे मास्टर, हे मास्टर तिकडे जाऊन त्यांनी क्रिएट केलेलं आहे. सो मास्टर हॅड रिसेंट पुश 4 seconds अगो. आला अपडेट इथे आला. आता हा दिसणार कसं, तर थोडं रिफ्रेश करा. हे दिसतं इथे 1, आता 2 दिसेल. हो ना, लवकर लोड. आलाय 2 आलाय काउंट. सी 2 काउंट आलाय, आधी 1 होता. आता इथे मेनच्या जागेवर आणखी एक आला असणार मास्टर, जे की आपल्या लॅपटॉप मधून आलेलं आहे. आणि इथे क्लिक केलं तर इथे क्लिक केल्यानंतर आपला जो डेटा आहे मास्टरवरला F1 इथे अवेलेबल झालेला आहे. दिसतोय. माय फर्स्ट कमिट नाव दिलेलं होतं, आपण मेसेज दिला होता तो. आणि याचा ID पण दिसतोय इथे. सी, याला क्लिक केलं तर फुल ID दिसेल. आणि या फाईलमध्ये काय आहे चेक करायचं असेल तर याला क्लिक करू. हॅलो वेलकम टू द क्लास. फाईल मधलं कंटेंट पण दिसतंय. ठीक आहे. आता या फाईलमध्ये जे काही चेंजेस तुम्ही करणार हिस्ट्रीमध्ये जाऊन बघू शकता. इवन इथून सुद्धा तुम्ही आता वन मोर थिंग, याला इथे एडिट करू आपण. एडिट ऑप्शन दिसतंय, एडिट दिस फाईल. याला इथे एडिट करू. इथे एक लाईन ऍड करू. हॅलो this text from GitHub. ओके, सिम्पली. आता इथे बघा, जे आपण CLI केलंय ना, इथे आपल्याला सिम्पली ग्राफिकली करायचं आहे. इथे मेसेज द्यायचा आहे. इन मास्टर कमिट चेंजेस दिसतंय इथे. कमिट चेंजेस इथे मेसेज द्यायचा. अपडेट 1 हा ठीक आहे, मेसेज पण ठीक आहे. त्याने ऑटोमॅटिक घेतलाय मेसेज एक, बट तुम्ही चेंज करू शकता. बट येस, माझ्यासाठी आता हा ओके. कमिट डायरेक्टली टू द मास्टर ब्रांच. येस, बाकी काही क्रिएट करायचं नाही. कमिट चेंजेस. तर दोन्ही गोष्टी सांगतोय ना, ते CLI केलं आणि हे बेसिक तुम्ही जे GitHub मध्ये करू शकता. झाली दुसरी. आता नवीन ID आलेला आहे बघा. इथे नवीन मेसेज दिसतोय अपडेट F1. आता हे आपल्या लॅपटॉप मध्ये आहे का, नाही ना. आता असं कन्सिडर करा, जे फर्स्ट काम केलं ते तुम्ही केलं, सूरजने केलं. हे काम केलं कोणी विकासने केलं, विशालने केलं. आणि आता सूरजच्या कम्प्युटरमध्ये आहे का तो डेटा, हा डेटा इथला नाही आहे. तर सूरजच्या कम्प्युटरमध्ये कसं घ्यायचं, तर सिंपल कमांड यूज करू आपण. गिट पुल. कोणती, गिट पुल. URL यूज करू शकतो आपण. ठीक आहे. तर त्यासाठी थोडं मागे यायचं आपल्या रेपोजिटरी मध्ये. अगेन आपण काय करणार, कॉपी करणार, अगेन इकडे पेस्ट करणार आणि गिट पुल मास्टर मध्येच पाहिजे. जिथे तुम्हाला पाहिजे तिथे टेस्ट करायचं. तर कंटेंट आलेला आहे बघा. आता इथे बघा, इथे प्लस साइन दिसतोय. प्लस साइन म्हणजे काहीतरी ऍड होऊन आलेलं आहे. मायनस असेल काहीतरी डिलीट होऊन आलेलं आहे. तर प्लस मायनस आणि एक एक्सक्लेमेटरी मार्क येईल. एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजेच काय, एक्सक्लेमेटरी नाही,
टिल्ड वाला साईन येईल, तर तो टिल्ड साईन म्हणजेच काहीतरी चेंजेस आहे. ओके, कम्प्लीट रिप्लेसमेंट किंवा कम्प्लीट ऍडिंग नाही आहे, चेंजेस आहे. कळलं? आता एलएस करून बघा. इथे तुमच्याकडे फाईल आहे, कॅट आहे, कॅट F1 करा, एंटर करा, तो एक लाईन आलेली दिसेल जी की दुसऱ्या युजरने केलेली आहे. तर पूर्ण प्रोसेस समजली इथपर्यंत? काही इश्यू, काही डाऊट? पक्का? गुड. सर यस. सर स्टेटस बघा ना एकदा. गिट स्टेटस काही राहणार नाही. का बरं? कारण डेटा ऑलरेडी कमिटेड आहे इथे, है ना? ऑलरेडी कमिटेड आहे, तर तो आपल्याला इथे वर्किंग मध्ये दाखवणार नाही ना स्टेजिंग मध्ये दाखवणार. हा, बट जर तुम्ही गिट लॉग करताय तर तुम्हाला समजेल की तो कमिट आला कुठून. आता बघा, अपडेट हे कोणी केलंय? गिटहब युजरने, बरोबर ना? हा युजर वेगळा आहे, हा युजर वेगळा आहे. कळलं का आता? तर एकच डायरेक्टरी, एकच ब्रांच तुम्ही यूज करू शकता, तुमचे 100 मित्र पण करू शकता. आयडेंटिफिकेशन कसं होईल की कोणी काय काम केलंय, दिस इज. हा, आता हे गिटहब मध्ये आपल्याला हे सेट करायची गरज नाहीये, कारण आपलं अकाउंटच ते आहे ना, आपलं लॉग इन अकाउंटच ते आहे ना. कुठे गेलं गिटहबचं अकाउंट माझं? सी, अकाउंटच ते आहे माझं, तर याच नावाने जाणार. सिंपल. युजर्स नो रिप्लाय github.com हे ईमेल ऍड्रेस त्यांनी स्वतःहून क्रिएट केलेली आहे. आपण केली का? नाही. हा माझा युजर अकाउंट आहे गिटहब मधला. येस, गिटहब मधून जर काय ऑटो चेंजेस केल्या जात आहे, कोणी चेंजेस करतोय, तर तो त्यांचा आयडी ऑटोमॅटिक घेऊन तो आपल्याला इथे लॉग्स मध्ये दाखवणार की येस, हा अकाउंट आयडी होता गिटहब वाला, त्यांनी हे एडिट केलेले आहेत. कळलं? आणि याच पद्धतीने काम होतं. गिटहबचे अकाउंट असतात आपले ऑर्गनायझेशन्स मध्ये, आणि त्या थ्रूच काय होते, आयडेंटिफिकेशन होते. तो सेपरेट आपल्याला गिट कॉन्फिग कमांड चालवायची गरज पडत नाही, जे की मी तुम्हाला सांगितली. कोणती कमांड? ह्या कमांड सेपरेट चालवायची गरज पडत नाही. बट होऊ शकते इनिशियल स्टार्टिंग पासून तुम्ही स्क्रॅच पासून तुम्ही तो काम करताय, तर स्टार्टिंगला हे करावं लागेल. क्लिअर आहे गोष्टी? तर दोन्ही गोष्टी समजल्या. तर हा एक सिनारिओ झाला आपला कोणता, आपल्या लॅपटॉप पासून गिटहब पर्यंत जाणे, गिटहब मध्ये अपडेट केलेला डेटा घेऊन येणे. क्लिअर आहे? इझी आहे एवढं. बट आता असं काम होईलच असं नाहीये. काम कसं होते, तर काम होते आपल्या गिटहब मध्ये एक रेपॉझिटरी क्रिएट करणे, जे की आपण आता केली आहे. कशी केली आहे ते समजलं तुम्हाला. तर एक नवीन रेपॉझिटरी क्रिएट करू, जे की आपण रेग्युलर यूज करू. वाटेल तेवढ्या रेपॉझिटरी क्रिएट करू शकता, नो मॅटर. आता हे सॅम्पल 1 2 3 केली क्रिएट. वन मोर एक नवीन क्रिएट करतोय तुमच्या बॅचच्या नावाने, BATCH, जे आपण रेग्युलर बेसिसवर यूज करू. आपण बॅच 15. ओके. डिस्क्रिप्शन readme.md ओपन करू. हा डॉक्युमेंटेशन असतो, नंतर सांगतो मी समजून. क्रिएट रेपॉझिटरी. आता ही रेपॉझिटरी क्रिएट झाली. ठीक आहे. आता ह्या रेपॉझिटरी मध्ये काय आहे का? काहीच नाही आहे. आता या रेपॉझिटरीवर काम करायचं आहे डायरेक्ट. ही रेपॉझिटरी आपल्या लॅपटॉप मध्ये आहे का? ही रेपॉझिटरी आपल्या लॅपटॉप मध्ये नाही आहे. आपण घेऊ आपल्या लॅपटॉप मध्ये. सिम्पली मी काय करतोय, गिट बॅश ओपन करतो इथे. आता अगेन एक वेगळी कमांड सांगतोय तुम्हाला की डायरेक्टली रेपॉझिटरी कशी घ्यायची गिटहब वरून. आपण डेटा कसा घ्यायचा हे बघितलेलं आहे. रिपॉझिटरी पूर्ण अख्खी रेपॉझिटरी उचलून कशी आणायची आपल्या लॅपटॉप मध्ये ते बघू. तर ती कमांड आहे गिट क्लोन. आणि आपल्याला काय पाहिजे, URL कशाचा, थोडं एडिट. आता इथे मास्टर असेल लिहायची गरज नाहीये, कारण काय आपल्याला माहिती आहे का तिकडे काय आहे, कसं आहे, मास्टर आहे, मेन आहे, काय माहिती आहे का आपल्याला? काही माहिती नाहीये. सो ते आपण लिहिणार नाही, फक्त एंटर करणार. तो
पूर्ण काय करणार, आपल्या लॅपटॉपमध्ये रिपॉझिटरी घेऊन येणार. हा, आता एक टर्म सांगायची राहिली, कधी कधी तुमचं नवीन असणार अकाउंट, तर कधी कधी तो तुम्हाला ऑथेंटिकेशन मागेल. काय होईल, कधी कधी काय एकदाच मागतो तुमच्या लॅपटॉपमध्ये तो सिंक्रोनाइज होण्यासाठी ऑथेंटिकेशन मागेल, तर तुम्हाला गिटहबचा आयडी पासवर्डने लॉग इन करावं लागेल. जर तो पासवर्ड घेत नाहीये तर काय करणार, डेस्कटॉपवर एक छोटासा डेस्कटॉप ओपन करेल, तो एक विंडो ओपन करेल आणि तिथे लॉग इन करायला सांगेल. तेव्हा इथे तुमचा डेटा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, बट तो इनिशियल डेटा आता मी इथे दाखवू शकणार नाही. तुम्ही जेव्हा करणार तुम्हाला इझिली अंडरस्टूड होऊन जाईल की ऑथेंटिकेशन रिक्वायर्ड आहे गिटहबचं डेटा घेण्यासाठी. कारण तो पण बोलतोय की एखादा कोणी असा व्यक्ती नसायला पाहिजे जो त्याचा वाईट उपयोग करेल कोडचा वगैरे. त्याच्याकडे इन्फॉर्मेशन असली पाहिजे ना, क्लोन कोण करतोय क्लोन. अंडरस्टूड, गुड. आता बघा इथे डेस्कटॉप सॉरी CDBATCH बॅच 15 कडून आपल्याकडे आलेलं आहे. बॅच 15 एंटर, येस दिसतंय बॅच 15 आलाय. आता हे बॅच 15 काय आहे, तर इकडे आपल्याकडे जे इथे अवेलेबल आहे ते आपल्या लॅपटॉपमध्ये अवेलेबल आहे. इथे मेन दिसत आहे, इथे सुद्धा मेन दिसत आहे. आता आपल्याला काही सिंक्रोनायझेशन करायची गरज नाही, ते परफेक्टली सिंक्रोनाइज आहे. आता हे कसं होईल, कुठे, हा इथे जे असणार मेन तेच इकडे आपल्या लॅपटॉप मध्ये दिसणार. सर एकदा गिट ऍप मध्ये दाखवा ना. काय पुन्हा दाखवा सर, क्लोन केल्यानंतर एलएस करून एकदा. एलएस, त्यानंतर सर आपलं बॅच 15 फोल्डर. हा काय बॅच 15 सर डिरेक्टली येऊन जाणार का एलएस केल्यावर तो? एलएस केल्यावर नाही, मी CD करून आलोय राजे. बघा नाही लिस्ट मध्ये सर डिरेक्टली येऊन जाणार का तो आपण क्लोन केल्यावरती? हा, क्लोन केल्यानंतर तुमच्या डेस्कटॉप मध्ये क्लोन केलं ना आपण. हो. हा, हे बघ गिट क्लोन डेस्कटॉप मध्ये आपण क्लोन करतोय, तर गिट डेस्कटॉप मध्ये आपण एलएस करून बघितलं, इथे बॅच 15 हा दिसतोय आणि इथे CD करून आपण बॅच 15 मध्ये गेलो. सिंपल. सर आणि हे क्लोज केल्यावर डेस्कटॉप वरती पण फाईल दिसेल का ते, असं म्हणायचं? हा बिलकुल बाबा, ते डायरेक्टरी अवेलेबल आहे आपल्या डेस्कटॉप वरती. कुठे गेलं, हे बघ, नाही हे B5 आहे, बॅच 15 कुठे गेलं, 15, हा इकडे आलाय. सी दिस वन, ही डायरेक्टरी दिसतीये. येस सर. ही डायरेक्टरी आपण कुठून घेतली आहे, गिटहब वरून घेतलेली आहे. याच्या आतमध्ये काय आहे, .git नावाचा फोल्डर आहे. आपण केला का काही नाही, तो कोणी क्रिएट केला होता, गिटहबने क्रिएट केलेला आहे. त्याने रिपॉझिटरी क्रिएट केली आहे, तर त्याने गिट इनिट वगैरे सगळंच केलेलं आहे, आपण नाही केलंय. क्लिअर, कन्सेप्ट क्लिअर, डाउट्स क्लिअर, वेल गुड. आता इथे कुठलंही काम करा, तुमचं काम कोणतं करणार तुम्ही, गिट ऍड गिट कमिट वगैरे काम करा. तर आता हे एवढं काम करायचं तुमची जिम्मेदारी आहे. याच्या समोरचा पोर्शन आपण बघू, समोरच्या आणखी कमांड्स बघू. मेन हे काय आहे, हा ब्रांचिंग स्ट्रॅटेजी असतो. हे कसं आहे ते आपण बघू, डिस्कस करू. ठीक आहे, आजच्यासाठी ठीक आहे का, अजून कंटिन्यू करायचं? बस सर. ठीक आहे, सो बघू आपण उद्याला.